प्रॉब्लेम नंबर 4 बघा काय दिलंय, लक्ष द्या. The following is the balance sheet of Makarand and Mahesh sharing profits and losses in the ratio of 3:2. मकरंद आणि महेश दोन पार्टनर्स आहेत ज्यांचा रेशो 3:2 आहे. आता याच्यामध्ये मी प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये काय इम्पॉर्टंट आहे ते सांगितलंय. प्रीमियम मेथड बघतोय आपण गुडविलची. प्रीमियम मेथड म्हणजे काय, ज्या वेळेला गुडविल कॅश मध्ये आणतो नवीन पार्टनर त्याला म्हणतात प्रीमियम मेथड. आणि इथं आणखी एक स्पेशल पॉइंट आहे, सेपरेट सॅक्रिफाईस रेशो इज गिवन. सॅक्रिफाईस रेशो आपण आतापर्यंत बघितला नाही कसा काढायचा, पण आपण कुठल्या रेशो मध्ये गुडविल वाटतोय आतापर्यंत, ओल्ड रेशो मध्ये वाटतोय. इथं त्यांनी सेपरेट दिलेले, तर तो एक पॉइंट इम्पॉर्टंट आहे बघा. कॅपिटल दिले मकरंद महेश, सन्ड्री क्रेडिटर्स बिल्स पेबल, बिल्डिंग प्लांट अँड मशिनरी डेटर्स ऑलरेडी दिलाय, बँक आणि फर्निचर. म्हणजे आपल्याला इथं बँक अकाउंट बनवायला लागेल वर्किंग नोट मध्ये. ठीक आहे, कॅशच्या ऐवजी बँक दिले. ऑन 1 एप्रिल 2019 मंगेश इज ऍडमिटेड फॉर 1/2 शेअर ऑन द फॉलोइंग टर्म्स. मंगेश ऍडमिट झालाय नवीन पार्टनर आणि 1/2 शेअर त्याला द्यायचंय. काय काय टर्म्स आहेत, ही पेड 1 लाख ॲज इज कॅपिटल. 1 लाख रुपये त्यांनी कॅपिटल आणायचं. जर्नल एंट्री बोला, बँक अकाउंट डेबिट टू मंगेश कॅपिटल अकाउंट. आणि 40,000 ॲज इज शेअर ऑफ गुडविल बाय आरटीजीएस. आरटीजीएस समजतं का, बँक ट्रान्सफरचा एक प्रकार आहे. त्यांनी बँकेत पैसे आणले. आरटीजीएस बँक ट्रान्सफरचा एक प्रकार आहे. मग त्यांनी 40,000 गुडविल आणलं, काय एंट्री होईल, बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. हे गुडविल डिस्ट्रीब्यूट करायचं दोन पार्टनर्स मध्ये, त्याच्यासाठी त्यांनी रेशो दिलाय. बघू आपण पुढे काय दिलंय. प्लांट अँड मशिनरी रिव्हॅल्यूड ॲट 48,000. प्लांट अँड मशिनरी अगोदर किती आहे, 60,000. 48 करायचे म्हणजे 12,000 डेप्रिसिएशन. बिल्डिंग टेकन बाय मकरंद, नवीन ऍडजस्टमेंट आली, इम्पॉर्टंट मार्क करा. बिल्डिंग जी होती ती मकरंद घेऊन गेला स्वतःला. ठीक आहे. आरडीडी टू बी इन्क्रीज अप टू 4,000. आरडीडी 4,000 पर्यंत करायचं. आता किती आरडीडी आहे, 2,000, म्हणजे 2,000 ने इन्क्रीज करायचं. आणि ओल्ड पार्टनर्स डिसाइडेड टू रिटेनचा अर्थ तो ठेवणे. ओल्ड पार्टनर्सनी काय डिसाइड केलं, ठेवायचंय. काय ठेवायचंय, हाफ अमाऊंट ऑफ गुडविल इन द बिझनेस. हाफ अमाऊंट गुडविलची बिझनेस मध्ये ठेवायची. मग हाफ काय करायची, विड्रॉ करायची. उलटी ऍडजस्टमेंट दिली. काल सांगितलं होतं हाफ अमाऊंट विड्रॉन बाय पार्टनर्स, इथं सांगितलं हाफ अमाऊंट ठेवायची म्हणजे हाफ विड्रॉच करायची. म्हणजे तुम्हाला फक्त ऍडजस्टमेंटचं वर्डिंग चेंज करून दिलंय. म्हणजे याच्यामध्ये हाफ अमाऊंट विड्रॉ करणार तो, हाफ अमाऊंट विड्रॉन. त्यानंतर ओल्ड पार्टनर्स डिसाइडेड टू सॅक्रिफाईस इक्वली. हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे. ओल्ड पार्टनर्सने सांगितलंय, आता ऍक्च्युली तसं चुकीचं आहे. हा सॅक्रिफाईस रेशो इक्वल येणार नाही, पण त्यांनी दिलंय एक्झाम तुम्हाला क्वेश्चन मध्ये, हा सॅक्रिफाईस रेशो वेगळा येतो, इक्वल येत नाही. तर त्यांनी सांगितलं स्पेसिफिक, त्यामुळे इक्वली जर सॅक्रिफाईस करणार असतील तर गुडविल आपल्याला त्यांच्यामध्ये ह्या रेशो मध्ये वाटायचे. गुडविल नेहमी सॅक्रिफाईस रेशो मध्ये वाटायचं असतं. तर गुडविल इथं डिस्ट्रीब्यूट करणार आपण इक्वली. समजलं, हा चेंजिंग पॉईंट आहे, वेगळा पॉईंट आहे. आपण गुडविल नॉर्मली कुठल्या रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट केलं असतं, 3:2 मध्ये. पण त्यांनी स्पेसिफिक सांगितले क्वेश्चन मध्ये की पार्टनर इक्वली सॅक्रिफाईस करणार आहे. टेक्निकल ग्राउंड वरती हे चुकीचं आहे, इक्वल रेशो येणार नाही सॅक्रिफाईसचा. इक्वल रेशो तुमचा 3:2 येणार. पण त्यांनी दिलंय क्वेश्चन मध्ये, आपल्याला ते करायला लागणार, इक्वली तो गुडविल डिस्ट्रीब्यूट करायचं. ठीक आहे, तर चालू करू आपण फर्स्ट नंबर क्वेश्चन बघतोय. फक्त जर्नल एंट्री सांगितले असतील तर काय करायचं, 5 जर्नल एंट्रीज. आपण पोस्टिंग तर करणार नाहीये. बॅलन्स शीट मध्ये असं काय आहे का की ज्याची जर्नल एंट्री करायला लागेल, जसं काल होतं जनरल रिझर्व्ह, तसं लायबिलिटी साईडला तर काही नाहीये आणि ऍसेटलाही काही नाही ज्याची जर्नल एंट्री होईल. मग आता या ऍडजस्टमेंट मध्ये, ऍडजस्टमेंट नंबर फर्स्ट, त्याने 1 लाख रुपये कॅपिटल आणायचंय. 2 मिनिटं थांबा. ठीक आहे, चालेल. आपल्याला त्यांनी काय सांगितलंय, जर्नल एंट्रीचा क्वेश्चन बघतोय आपण. तर फर्स्ट जर्नल एंट्री होती, त्यांनी 1 लाख रुपये कॅपिटल आणलं. डेट आहे 1 एप्रिल 2019. 1 एप्रिल 2019. एंट्री नंबर 1 बोला काय होईल, गुडविल आणले, सॉरी कॅपिटल आणल्याची एंट्री काय होईल, बँक अकाउंट डेबिट टू, नाव सांगायचं त्याचं, मंगेश कॅपिटल अकाउंट. मंगेश एपॉस्ट्रोफी मंगेश कॅपिटल अकाउंट, 1 लाख रुपये. नॅरेशन बिंग कॅपिटल ब्रॉड बाय मंगेश. बिंग कॅपिटल ब्रॉट
बाय मंगेश बाय आरटीजीएस. आरटीजीएस म्हणजे बँकेतून पैसे पाठवतो एक प्रकारे, लक्ष द्या. त्यानंतर त्याने 40,000 गुडविल आणले. गुडविल आणल्याची एंट्री काय करणार आपण? बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. बँक अकाउंट डेबिट 40,000 टू गुडविल अकाउंट 40,000. Narration being goodwill brought by Mangesh by RTGS. आता राहिलेला पुढचा इम्पॉर्टंट क्वेश्चन, हा दोघांमध्ये गुडविल आपण डिस्ट्रीब्यूट करतो, बरोबर आहे. ते डिस्ट्रीब्यूट आपण आतापर्यंत करत होतो, तो सॅक्रिफाईसच रेशो आहे. पण काही क्वेश्चन्स मध्ये काढायला लागत नाही आपल्याला. तो ज्या वेळेला क्वेश्चन येईल त्यावेळेला सांगाल मी सॅक्रिफाईस कसा काढायचा. पण त्यांनी इथं इक्वली करायचे असं स्पेसिफिक दिलंय, त्यामुळे आपण इक्वली डिस्ट्रीब्यूट करणार आहे गुडविल. 40,000 इक्वली डिस्ट्रीब्यूट केल्यावरती किती येतील? गुडविल डिस्ट्रीब्यूट केल्याची एंट्री काय करतो? गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स, बरोबर आहे. गुडविल अकाउंट डेबिट 40,000 टू कोण आहे पहिला, महेश का मकरंद आहे? मकरंद आहे. टू मकरंद कॅपिटल अकाउंट. मकरंद कॅपिटल अकाउंट 20,000 इक्वल सांगितलंय. महेश म्हणतो काय लाज वाटते का? महेश कॅपिटल अकाउंट 20,000. काय केलं आपण? बिंग गुडविल डिस्ट्रीब्युटेड टू ओल्ड पार्टनर्स इक्वली. बिंग गुडविल डिस्ट्रीब्युटेड टू ओल्ड पार्टनर्स इक्वली. इक्वली काय केलं त्यांनी? इक्वली सांगितलंय म्हणून केलं. त्यानंतर ऍडजस्टमेंट नंबर सेकंड, प्लांट अँड मशिनरी रिव्हॅल्यूड ॲट 48,000. आता प्लांट अँड मशिनरी आपण तर बॅलन्स शीट बनवले नाही, त्यामुळे तिथे इफेक्ट करायची गरज नाही. पण नेट इफेक्ट काय होतो? प्लांट अँड मशिनरी 60,000 48 करायला लावले म्हणजे 12,000 डेप्रिसिएशन. कुठं जाईल याचा इफेक्ट? रिव्हॅल्युएशन मध्ये. रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला कमी झाले, डेबिटला जाणार इफेक्ट. वर्किंग नोट नंबर 1 रिव्हॅल्युएशन अकाउंट. फक्त जर्नल एंट्री विचारले असतील तर रिव्हॅल्युएशन अकाउंट वर्किंग नोट मध्ये बनवायचं. टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट 12,000, बरोबर आहे. तर नेक्स्ट ऍडजस्टमेंट इम्पॉर्टंट आहे, समजून घ्या जरा, कन्फ्युजिंग आहे. बिल्डिंग टेकन ओव्हर बाय मकरंद. मकरंदने बिल्डिंग 1 लाख रुपयांना घेतली आहे. आता नीट क्वेश्चन समजून घ्या. काय बिल्डिंगची आपली व्हॅल्यू किती आहे? 72,000, 72,000 आहे. आणि मकरंद किती रुपयात बिल्डिंग घेतोय? 1 लाख रुपयात. म्हणजे बिझनेस साठी फायदा किती झाला? 28,000. 28,000 जो गेन झाला तो कुठं जायला पाहिजे बरं फायदा? रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला. मकरंदने जर व्यवसायातून काय घेतलं तर मकरंदचं कॅपिटल काय होईल? कमी. म्हणजे डेबिट का क्रेडिट? डेबिट. मकरंदला डेबिट किती रुपयाचं केलं पाहिजे? किती रुपये त्यांनी किती रुपयाला घेतली त्यांनी बिल्डिंग? मकरंदला 1 लाख रुपयाचं डेबिट होईल. 28,000 फायदा होतोय, तो रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला जाईल. आणि आपल्या बिल्डिंग आपण जर ऍसेट बॅलन्स शीट बनवले असते तर बिल्डिंग मधून किती मायनस केले असते? 72,000, 72,000. आता याची जर्नल एंट्री समजून घ्या काय होतीये. ही जर्नल एंट्री इम्पॉर्टंट आहे. आता ही जर्नल एंट्री 2 प्रकारे होऊ शकते. एक कंबाईन जर्नल एंट्री. मकरंद होतं का महेश होतं? मकरंदने बिल्डिंग घेतली, मकरंदचं कॅपिटल डेबिट करायला लागेल. मकरंद कॅपिटल अकाउंट डेबिट ₹1 लाख. 1 लाख रुपयाला त्यांनी बिल्डिंग घेतली. आपल्याकडून बिल्डिंग किती रुपयाची गेली? बोला. टू बिल्डिंग अकाउंट 72,000. आणि जो प्रॉफिट झाला तो कुठं दाखवणार? रिव्हॅल्युएशनला. टू रिव्हॅल्युएशन अकाउंट 28,000. हा एक प्रकार झाला. ही ऍक्च्युली प्रॉपर एंट्री. पण तुमच्या टेक्स्टबुक मध्ये कशी एंट्री करतात ते? त्यांनी पहिली एंट्री केली आहे मकरंद कॅपिटल अकाउंट डेबिट
मकरन्स कॅपिटल अकाउंट डेबिट 1,00,000 रुपये टू बिल्डिंग अकाउंट 1,00,000 रुपये. फर्स्ट एंट्री त्यांनी अशी केली. मकरन्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू बिल्डिंग अकाउंट 1,00,000 रुपये. आणि जो प्रॉफिट झालाय, लक्ष द्या नाही तर बाहेर पाठवला, जो प्रॉफिट झालाय तो प्रॉफिट त्यांनी वेगळा ट्रान्सफर केला. बिल्डिंग अकाउंट डेबिट 28,000 टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. $28,000. आता या दोन्हीमधली कुठली एंट्री चुकीची तर कुठलीच चुकीची नाही. दोन्हींचा अर्थ अल्टिमेट सेमच होतो. कसं बघा, आपल्या एंट्रीमध्ये आपण काय केलं, मकरंदला डेबिट केलं 1,00,000 रुपयाचं, बरोबर आहे. इथं मकरंदला डेबिट 1,00,000, मकरंदला डेबिट 1,00,000. आपल्याला बिल्डिंगला क्रेडिट करायचंय 72,000, कारण 72,000ची बिल्डिंग केली आपल्याकडून, बरोबर आहे का. मग यांनी पण काय केलंय बघा, यांनी दोन एंट्रीमध्ये काय केलंय, बिल्डिंगला क्रेडिट केलं 1,00,000 रुपयांचं आणि डेबिट केलं 28,000, म्हणजे नेट क्रेडिट किती रुपयाचं झालं, 72,000. 72चं नेट क्रेडिट झालं. आपण इथेच केले. आणि रिव्हॅल्युएशनला प्रॉफिट 28,000 जायला पाहिजे, रिव्हॅल्युएशनला प्रॉफिट 28,000 गेला. म्हणजे दोन एंट्री करण्याचे प्रकार आहेत, दोन्हींचा इफेक्ट सेमच होणार, फक्त लेजर मध्ये नाव वेगळं आहे. म्हणजे पोस्टिंग करताना समोर ऑपोजिट अकाउंटचं नाव वेगळं आहे. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये या प्रकारे एंट्री केलेले आहेत. ही एंट्री तुमच्या टेक्स्टबुक मधली 4 आणि 5. ही एंट्री पण बरोबर आहे, काय अडचण नाहीये. आपण त्यांच्याप्रमाणेच करू. एक एंट्री वाढवली त्यांनी, अननेसेसरी, गरज नाहीये, पण ठीक आहे, इफेक्ट तोच होतोय. आता ही जर्नल एंट्री समजली का तुम्हाला. त्याने 1,00,000 रुपयांची बिल्डिंग घेतली. फर्स्ट एंट्री केली, मकरन्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू बिल्डिंग अकाउंट, बिंग बिल्डिंग टेकन ओव्हर बाय मकरन्स, बिंग बिल्डिंग टेकन ओव्हर बाय मकरन्स. आणि सेकंड इफेक्ट काय, कशाची एंट्री केली आपण, जो प्रॉफिट झाला होता तो ट्रान्सफर केला रिव्हॅल्युएशनला. बिंग प्रॉफिट ऑन बिल्डिंग टेकन ओव्हर बाय मकरन्स, ट्रान्सफर्ड टू, कुठं ट्रान्सफर केला, रिव्हॅल्युएशन अकाउंट, ट्रान्सफर्ड टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. या पॉइंटला इम्पॉर्टंट मार्क करा, ट्रान्सफर्ड टू रिव्हॅल्युएशन अकाउंट, ऍडजस्टमेंटला इम्पॉर्टंट मार्क करा. त्यानंतर आपण बघितलं होतं आरडीडी इज टू बी इन्क्रीज अप टू 4,000. आरडीडी 4,000 रुपयापर्यंत वाढवायचं. अगोदर किती आहे, म्हणजे आपल्याला किती वाढवायचं फक्त, म्हणजे रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला 2,000 रुपयाचा इफेक्ट करायला लागला आपल्याला. टू आरडीडी 2,000 रुपये. पण बॅलन्स शीट मध्ये डेटर्स मधून किती मायनस करणार, 4,000 रुपये मायनस करायला लागतील. आधीचे 2 आणि आत्ताचे 2 वाढवलेले. त्यानंतर हा एक इफेक्ट जाईल, बरोबर आहे का, रिव्हॅल्युएशनला. बिल्डिंग वरती 28,000 रुपये गेन झाले, तो एक इफेक्ट जाईल रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय बिल्डिंग अकाउंट 28,000. त्यानंतर काय राहिलं आणखी आपलं, ओल्ड पार्टनर्स डिसाइडेड टू रिटर्न हाफ अमाउंट ऑफ गुडविल, म्हणजे हाफ विड्रॉ करणार आहेत ते. मग हाफ विड्रॉ केल्याची एंट्री गुडविल घेऊन जाणार ते, म्हणजे काय घेऊन जाणार, बँक, आणि त्यांना डेबिट, म्हणजे मकरन्स कॅपिटल अकाउंट डेबिट. $10,000 महेश कॅपिटल अकाउंट डेबिट 10,000. 10,000 कसं काढलं कळालं का, त्यांचा शेअर किती आला गुडविलचा एकाला 20, म्हणजे हाफ अमाऊंट काढणार आहेत, म्हणजे 10,000 काढणार, आणि टू बँक अकाउंट 20,000. जर्नल एंट्री कळाल्या तरच लेजर पोस्टिंग कळेल, त्यामुळे जर्नल एंट्री व्यवस्थित समजून घ्या. बिंग हाफ अमाउंट ऑफ गुडविल withdrawn by partners. withdrawn by old partners. ओल्ड पार्टनर्सने हाफ अमाऊंट गुडविलची विड्रॉ केली. ठीक आहे, आणखी काय राहिले का, झाला प्रॉब्लेम, झाला. मग आता एक काम करायचं, आपल्याला प्रॉफिट झाला का लॉस झाला, नेट काढायला लागेल आपल्याला शोधून. इकडची टोटल आहे 28 आणि इकडे 14, म्हणजे प्रॉफिट आहे का लॉस आहे, प्रॉफिट किती
14,000 चे किती शेअर करायचे आहेत? काय रेशो दिलाय त्यांचा? 3:2 असेल. करा बरं, मग त्याचे किती शेअर करायला लागतील आपल्याला? करा बरं, 14,000चे 5 भाग. मला काय एक शेअर कितीचा आला? हा, किती झाला? 2,800चा एक शेअर आला. बरोबर आहे. रिव्हॅल्युएशन प्रॉफिट आहे. 2,800 गुणिले 3 किती होतील? 6 आणि 8 तर 24. 8,400 आणि 5,600. ठीक आहे, याची एक जर्नल एंट्री होईल. रिव्हॅल्युएशन प्रॉफिटची जर्नल एंट्री काय होईल? रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू मकरन्स कॅपिटल अकाउंट टू महेश कॅपिटल अकाउंट. बरोबर आहे का? रिव्हॅल्युएशनला डेबिट आणि या दोघांना क्रेडिट. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू मकरन्स कॅपिटल टू महेश कॅपिटल. ऍडजस्टमेंट एंट्री नंबर 7. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट $14,000. अरे आपली एक एंट्री राहिली की कधी सांगायची रे तुम्ही मला? या रिव्हॅल्युएशन वाला एंट्री राहिला ना करायची. एक एंट्री राहिली प्लांट अँड बिल्डिंगची केली आहे, प्लांट अँड मशिनरी वाली राहिली. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू काय काय होतं? टू प्लांट अँड मशिनरी आणि टू आरडीडी. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट. $12,000 to RDD account. 2,000 being plant and machinery depreciated and RDD provided on debtors. आता करूया आपण रिव्हॅल्युएशन प्रॉफिट वाली एंट्री. बिल्डिंगची क्रेडिटची ऑलरेडी केली आहे मगाशी. 8 नंबरची एंट्री रिव्हॅल्युएशन प्रॉफिट वाली. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट $14,000 टू मकरन्स कॅपिटल अकाउंट. किती आला होता मकरनचा शेअर? 8,400. महेश कॅपिटल अकाउंट $5,600. being revaluation profit distributed to old partners. Distributed old partners. समजलं? हे जर कधी कुठला आन्सर झाला जर फक्त जर्नल एंट्री विचारला असतील तर. आता पार्ट बी मध्ये काय विचारलंय आपल्याला त्यांनी? प्रिपेअर रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट. प्रॉब्लेम नंबर 4 आहे ना. मग आता काय कसं करणार आपण? तर लक्षात घ्या आपण काय केले, ऍडजस्टमेंटच्या मार्किंग केल्यात. कॅपिटल लायबिलिटी साईडला कशाला ऍडजस्टमेंट नाहीये, इकडे प्लांट मशिनरी आणि बिल्डिंगला ऍडजस्टमेंट आहे. ठीक आहे. आता पार्ट बी जर जर्नल एंट्री विचारलं तर काय करायचं आपण बघितलं. जर्नल एंट्री विचारल्यावरती फक्त रिव्हॅल्युएशन अकाउंट बनवावं लागतं. ठीक आहे. काही क्वेश्चन मध्ये तुम्हाला जर्नल एंट्री आणि नवीन बॅलन्स शीट विचारलं. जर्नल एंट्री नवीन बॅलन्स शीट विचारल्यावरती हे रिव्हॅल्युएशन, पार्टनर कॅपिटल, बँक सगळे अकाउंट बनवावं लागणार. बरोबर आहे. बॅलन्स शीट मध्ये सगळ्यांची गरज आहे. बघा काय दिलं, इन द बुक्स ऑफ फर्म फॉर्मॅट. इन द बुक्स ऑफ फर्म रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट क्रेडिट. दोन्ही प्रकारे क्वेश्चन कोणच शिकवत नाही बरं का. मी तुमची दोन्हीकडून प्रॅक्टिस व्हावी म्हणून घेतोय दोन्ही प्रकारे, त्यामुळे नीट लक्ष द्या. त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मकरंद. म्हणजे काय प्रयत्न आहे, कुठलाही क्वेश्चन आला तरी तुम्ही अडायला नको म्हणून दोन्ही क्वेश्चन टाईप मध्ये आपण प्रॅक्टिस करतोय. महेश
आणि तिसऱ्याचं नाव काय? मंगेश. ठीक आहे, चाल. आणखी आपण वर्किंग बॅलन्स शीट एक बनवली, नवीन पार्टनर आलाय त्या दिवशीची डेट टाकायची याला. 1 एप्रिल 2019. लायबिलिटीज, ॲसेट्स आणि वर्किंग नोट मध्ये बँक अकाउंट आणि गुडविल अकाउंट. वर्किंग नोट नंबर 1 बँक अकाउंट आणि गुडविल अकाउंट. वर्किंग नोट नंबर 2 गुडविल अकाउंट. चला लक्ष द्या. आता आपण बॅलन्स शीट तर म्हणजे अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवलं तर काय करायचं हे बघतोय. म्हणजे आपल्याला बॅलन्स शीटची पोस्टिंग करायला लागेल. कॅपिटल अकाउंटची पोस्टिंग कुठं होणार? त्यांच्या कॅपिटल अकाउंट मध्ये, बरोबर आहे. क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. बाय बॅलन्स बीडी किती आहे? खालीवरती झाले बहुतेक ते ना. 95,000 आणि 1 लाख असं येते. 95,000 आणि 1 लाख रुपये असे. त्यानंतर दिले त्यांनी सन्ड्री क्रेडिटर्स 4,000. सन्ड्री क्रेडिटर्सला काय ऍडजस्टमेंट आहे का? लायबिलिटी साईडला ऍज इट इज जाणार ते. सन्ड्री क्रेडिटर्स 4,000. बिल्स पेबल 3,000. काही ऍडजस्टमेंट नाहीये, डायरेक्ट आउटरला. बिल्स पेबल 3,000. बिल्डिंग 72,000 ऍडजस्टमेंट आहे, इनरला घ्यायला लागेल. त्यानंतर काय होतं? प्लांट अँड मशिनरी 60,000. यालाही ऍडजस्टमेंट आहे. डेटर्स 42. याला ऍडजस्टमेंट आरडीडी चेंज करायला सांगितलंय त्यांनी. त्यानंतर बँक कुठे लिहायची? बँक अकाउंट मध्ये टू बॅलन्स ब्रॉट डाऊन किती आहे? 20,000. आणि लास्ट काय आहे? फर्निचर. फर्निचरला काय ऍडजस्टमेंट आहे का? नाहीये, डायरेक्ट आउटरला फर्निचर 10,000. पोस्टिंग समजली? ऍडजस्टमेंट मध्ये ऍडजस्टमेंट नंबर 1 ही पेड 1 लाख ॲज इज कॅपिटल. 1 लाख रुपये कॅपिटल आणलाय जर्नल एंट्री बोला. बँक अकाउंट डेबिट टू मकरन्स कॅपिटल अकाउंट, सॉरी मंगेश कॅपिटल अकाउंट. मग बँक अकाउंट डेबिट, मग बँकेच्या डेबिटला चला. बँकेच्या डेबिटला जाऊन ऑपोजिट अकाउंटचं नाव काय आहे? मंगेश कॅपिटल अकाउंट. बँक अकाउंट डेबिट टू मंगेश कॅपिटल अकाउंट. म्हणजे जर्नल एंट्री आपण मनातल्या मनात केली आणि त्याची पोस्टिंग करतोय. बँक अकाउंट डेबिट टू मंगेश कॅपिटल अकाउंट ₹1 लाख. आणि बँक अकाउंट डेबिटला लिहिलं, मग मंगेश कॅपिटलला क्रेडिट आहे. मंगेश कॅपिटलच्या क्रेडिटला जाऊन काय लिहायचं? बाय बँक अकाउंट. बाय बँक अकाउंट ₹1 लाख मंगेशच्या कॉलम मध्ये. समजलं? त्यानंतर त्याने गुडविल आणले 40,000. गुडविल आणल्याची एंट्री बोला. बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. मग बँकेच्या डेबिटला टू गुडविल. $40,000. आणि सेकंड इफेक्ट कुठं करायला लागेल? गुडविल मध्ये क्रेडिटला बाय बँक अकाउंट 40,000. त्यानंतर हे डिस्ट्रीब्यूट करायचं, लगेच करून घेतलं डिस्ट्रीब्यूट, तरी काय प्रॉब्लेम नाही. डिस्ट्रीब्यूट केल्याची एंट्री काय करतो आपण? गुडविल अकाउंट डेबिट टू पार्टनर कॅपिटल. मग गुडविलच्या डेबिटला 2. मग करन्स कॅपिटल अकाउंट 20,000 आलं होतं, इक्वली होतं, बरोबर आहे का? टू महेश कॅपिटल अकाउंट 20,000. सेकंड इफेक्ट द्यायला विसरायचं नाही. गुडविल अकाउंट डेबिट टू पार्टनर कॅपिटल. मग पार्टनर कॅपिटलच्या क्रेडिटला जाऊन काय लिहिलं पाहिजे आपण? बाय गुडविल. आणि त्याच्या कॉलम मध्ये त्याचे अमाऊंट. बाय गुडविल अकाउंट 20,000 आणि 20,000. ठीक आहे, चला गुडविल आणलं, डिस्ट्रीब्यूट केलं. नेक्स्ट ऍडजस्टमेंट प्लांट अँड मशिनरी रिव्हॅल्यूड ॲट 48,000. बॅलन्स शीट मधला इफेक्ट आहे. प्लांट अँड मशिनरी 48 करायची म्हणजे काय करतोय? डेप्रिसिएशन 12,000. आउटरला आली 48,000. मग याचा सेकंड इफेक्ट कुठं जाईल? रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला.
टू प्लांट अँड मशिनरी 12,000. त्यानंतर काय सांगितलंय, बिल्डिंग टेकन ओव्हर बाय मकरंद. बोलू नका. बिल्डिंग टेकन ओव्हर बाय मकरंद. मकरंदने बिल्डिंग घेतली आहे, मग याच्यामधून अगोदर लेस करायला लागेल. लेस टेकन ओव्हर बाय मकरंद. इथं फक्त 72,000 होणार, कारण त्याची व्हॅल्यू 72,000 आहे. लेस मकरंदला डेबिट करायला पाहिजे. मकरंदने किती रुपयाची बिल्डिंग नेली? 1,00,000 रुपये. मग मकरंदच्या डेबिटला टू बिल्डिंग अकाउंट 1,00,000 रुपये. आणि जो फायदा झाला तो रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय बिल्डिंग अकाउंट 28,000. आता ही एंट्री मी का चुकीची आहे म्हणतो तुम्हाला सांगतो. त्यांनी दिलेल्या दोन एंट्री का चुकीच्या आहेत, असा त्याचा अल्टिमेट इफेक्ट काय चुकीचा होत नाही, पण त्यांनी काय केलं होतं, फर्स्ट एंट्रीमध्ये बिल्डिंगला क्रेडिट केलं होतं 1,00,000 रुपयाचं. काय केलं ते? बिल्डिंग 72,000च आहे ना. तुम्ही बॅलन्स शीट मध्ये लेस करताना इफेक्ट थोडा चुकीचा जातोय. नेट इफेक्ट त्याचा बरोबर होतोय, 72,000च नेट इफेक्ट होतोय, पण दोन एंट्री करायची काही गरज नाही. एक केली तरी कंबाईन ठीक आहे, पण असो काय अडचण नाही. काय केलं, पोस्टिंग अकाउंट मध्ये कशी केली समजलं का? 28,000 इन्कम रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला. मकरंदला 1,00,000 रुपयाचं अख्खं डेबिट टाकायचं. 1,00,000 बिल्डिंग घेतली त्यांनी आणि बिल्डिंग मधून 72,000 मायनस केले. त्यानंतर आरडीडी इज टू बी इन्क्रीज अप टू 4,000. आरडीडी 4,000 रुपये करायला लावलाय, मग डेटर्स मधून लेस आरडीडी 4,000. पण आपण आता नवीन आरडीडी किती तयार केला? 2,000 फक्त, म्हणजे रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला फक्त 2,000. टू आरडीडी 2,000. समजलं का? या इम्पॉर्टंट पॉईंट आहे. बॅलन्स शीट मधून सगळे 4 मायनस होणार डेटर्स मधून, पण रिव्हॅल्युएशनला फक्त आत्ताच इफेक्ट जाणार. ओल्ड पार्टनर डिसाइडेड टू रिटर्न हाफ अमाउंट ऑफ गुडविल, म्हणजे हाफ विड्रॉ करणार आहे. गुडविल विड्रॉ केल्याची एंट्री सांगा. गुडविल विड्रॉ केल्याची एंट्री, पार्टनर कॅपिटल डेबिट टू गुडविल नाही, बँक पैसे घेऊन जाणार ना गुडविल विड्रॉ करणार, म्हणजे मग पार्टनर कॅपिटलच्या डेबिटला टू बँक अकाउंट. याने 10,000 नेले, याने 10,000 नेले, मग बँकेला क्रेडिट आहे, बँकेच्या क्रेडिटला जायचं. बाय मकरंद कॅपिटल आणि बाय महेश कॅपिटल. बाय मकरंद कॅपिटल अकाउंट 10,000, बाय महेश कॅपिटल अकाउंट 10,000. समजतंय का? त्यानंतर नेक्स्ट, ओल्ड पार्टनर डिसाइडेड टू सॅक्रिफाईस इक्वली, ते ऑलरेडी केलं आपण. म्हणजे कुठलं गुडविल डिस्ट्रीब्यूट केलं 20,000 ते ऑलरेडी केलंय. ती इन्फॉर्मेशन आहे, ती ऍडजस्टमेंट नाहीये. त्याच्यात काही चेंज नाही सांगितलं त्यांनी माहिती सांगितली तुम्हाला की सॅक्रिफाईस कसं करायचं, इक्वली करायचं. आता परत तेच काम आपलं. पोस्टिंग मी दोन्ही सायमल्टेनियस काय घेतोय समजतंय का तुम्हाला? क्वेश्चन दोन्ही प्रकारे येऊ शकते, ते आपल्याला दोन्हीची प्रॅक्टिस करायला पाहिजे. आणि दोन्हीमध्ये काही चेंज आहे का? जे जर्नल एंट्री तेच लेजर पोस्टिंग आहे, फक्त जर्नल एंट्रीची पुढचे स्टेप लेजर मध्ये लिहिणं. आता रिव्हॅल्युएशन प्रॉफिट लॉस मागाशी काढलाय आपण, तोच पटकन कॉपी करू. किती आला होता आपला रिव्हॅल्युएशन प्रॉफिट? $28,000. टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बोलू नका. टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मकरंद आणि महेश. किती होता? 8,400 आणि 5,600. 8 आणि 5 13 आणि 604, बरोबर आहे. 14,000 ब्रॅकेट मध्ये रिव्हॅल्युएशन प्रॉफिट, बरोबर आहे का? याचा सेकंड इफेक्ट कुठं करायला पाहिजे? रिव्हॅल्युएशन प्रॉफिट आलाय, ही जर्नल एंट्री वाचा बरं एकदा. काय होईल? रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू मकरंद टू महेश, म्हणजे मकरंदला आणि महेशला क्रेडिट आहे. त्यांच्या क्रेडिटला जायचं बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट, मग त्यांच्या क्रेडिटला जाऊन बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट. रिव्हॅल्युएशन प्रॉफिट बघा, काल आपला लॉस आला होता तर डेबिटला इफेक्ट गेला होता, प्रॉफिट आला की क्रेडिटला जाणार. चला झालं, क्लोज करायचं कॅपिटल त्यांचं. ठेवू नका, लक्ष द्या. मंगेशचं कॅपिटल 1,00,000 रुपये क्रेडिट आहे, डेबिटला काहीच नाहीये, म्हणजे बॅलन्स कॅरेट डाऊन सगळा 1,00,000 रुपये.
याचं किती होतं 1,25,600 1,25,600 1,25,600 डेबिटला 1,00,000 रुपये सॉरी 10,000 आहेत म्हणजे कितीचा बॅलन्स राहील 10,000 आहे 1,15,600 आणि हे किती होतं ते 1,10 1,18 18 आणि 5 23 1,23,400 आणि डेबिटला किती रुपये आहेत 1,10,000 आहेत म्हणजे कितीच राहिले याचं कॅपिटल 13,400 याचं कॅपिटल फक्त राहिलं 13,400 रुपये टू बॅलन्स कॅरेड डाऊन क्लोजिंग बॅलन्स आहे इथे ब्रॅकेटमध्ये एक शब्द लिहायची सवय लावा बॅलन्सिंग फिगर म्हणजे ऍडव्हान्स जरा थोडस बॅलन्सिंग फिगरचा अर्थ काय होतो शिल्लक रक्कम म्हणजे आपण क्लोज केलं जी शिल्लक राहिली ती कॅपिटल म्हणून दाखवलं हे कॅपिटल कुठे दाखवायचं लायबिलिटी साईडला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मकरंद 13,400 दुसरा कोण होता महेश किती होता 1,15,600 ना 1,15,600 आणि मंगेश नवीन आलाय त्याचं 1,00,000 रुपये किती टोटल होती याची 1,15 2,15 2,25 2,28 2,29 2,29,000 टोटल झाले आणि एक अकाउंट आणखी क्लोज करायचं राहिले बँक अकाउंट बँकेमध्ये किती बॅलन्स आहे बघायचं ही किती टोटल होती 1,60 आणि क्रेडिटला 20,000 त्यातले कमी झालेत म्हणजे किती बॅलन्स राहिला बाय बॅलन्स कॅरेट डाऊन 1,40,000 रुपये हा बॅलन्स कुठं दाखवायचा ऍसेट साईडला बँक अकाउंट 1,40,000 वर्किंग नोट नंबर 1 एकच काम राहिलं प्रॉब्लेम टॅली करायचं बघायचं का लगेच टॅली होतोय का तुम्ही ऍसेट करा मी लायबिलिटी करतो 4च अमाऊंट आहेत फक्त 7 9 7 16 36 2,36,000 2,36 इकडची होती 70 80 2,20,000 आणि 8 16 2,36 बरोबर आहे 2,36,000 प्रॉब्लेम तुमचा टॅली झाला तुम्हाला समजतं का कसे फास्ट टोटल करतोय जमतंय का आता मी करतो तशी जमतं का जमतं ना फक्त एक रिस्क आहे त्याच्यामध्ये क्रॉस चेक परत करायचं वेळ कमी जातोय ना परत क्रॉस चेक करायचं केलेली बरोबर आहे का म्हणजे चुकायला नको ठीक आहे चला कॉपी करा प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये काय इम्पॉर्टंट नवीन आले त्याला मार्किंग करत चला म्हणजे नंतर एक्झाम रिव्हिजन करताना ते इम्पॉर्टंट तुम्हाला लक्षात येता येईल